नमस्कार. आज आपण भारतीय इतिहासातल्या एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी खूप महत्वाची आहे, पण तितकीच वादग्रस्त सुद्धा. हो, मी बोलतोय एका प्राचीन ग्रंथाच्या सार्वजनिक दहनाबद्दल. पण विचार करा, एका जुन्या धार्मिक ग्रंथाला सगळ्यांसमोर जाळण्याची वेळ का आली असेल? यामागे नक्की काय सामाजिक, काय वैचारिक कारणं असतील? चला तर, याच प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधूया. यासाठी आपण आधी मनुस्मृती म्हणजे काय ते समजून घेऊ, मग त्यातले वादग्रस्त नियम बघू, विशेषतः स्त्रिया आणि शूद्रांबद्दलचे कायदे. त्यानंतर त्या ऐतिहासिक दहनाच्या घटनेवर येऊ आणि मग संविधान विरुद्ध मनुस्मृती हा संघर्ष समजून घेऊन शेवटी या घटनेचा आज काय वारसा आहे, काय महत्त्व आहे, यावरही बोलू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. मनुस्मृती, एक ओळख. तर मनुस्मृती म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर मनूचे कायदे. हा एक खूप जुना, प्राचीन हिंदू कायदेशीर ग्रंथ आहे, ज्याला आपण धर्मशास्त्र असंही म्हणतो. याचा काळ साधारणपणे इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200च्या दरम्यानचा मानला जातो. आणि गंमत म्हणजे त्या काळात असे अनेक स्मृतिग्रंथ होते, पण त्या सगळ्यांमध्ये मनुस्मृतीलाच सर्वात जास्त महत्त्व मिळालं. आता या ग्रंथाच्या लेखकाची गोष्टही मोठी इंटरेस्टिंग आहे. बघा, नाव मनुस्मृती असलं तरी हा ग्रंथ थेट मनूने लिहिला असं नाहीये. खुद्द मनुस्मृतीच सांगते की हे ज्ञान हिरण्यगर्भाकडून आदी मनूपर्यंत पोचलं आणि पुढे आदी मनूचे शिष्य भृगु ऋषी यांनी हे सगळं ज्ञान एकत्र करून म्हणजे संकलित करून हा ग्रंथ तयार केला. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. मनू हे नाव खूप प्राचीन आहे, म्हणजे मनुस्मृती रचण्याच्या हजारो वर्ष आधीपासूनचं. आणि स्रोतांनुसार असं म्हटलं जातं की भृगु ऋषींनी जो ग्रंथ तयार केला त्याला एक प्रकारची वैधता, एक अथॉरिटी मिळावी म्हणून या प्राचीन आणि आदरणीय नावाचा वापर केला गेला. ठीक आहे, मग आता प्रश्न येतो की इतका महत्वाचा मानला जाणारा ग्रंथ समाजसुधारकांच्या टीकेचा धनी का झाला? बघूया आपला दुसरा भाग, ग्रंथातील वादग्रस्त नियम. यावर होणारी टीका किती तीव्र होती हे स्रोतांमधल्या एका वाक्यातून अगदी स्पष्ट दिसतं. ते वाक्य असं आहे: ह्याच ग्रंथाने बहुजन समाज आणि स्त्रियांच्या किमान 100 पिढ्या अज्ञानी, अपमानित, लाचार आणि गुलाम ठेवल्या. विचार करा, किती मोठा आरोप आहे हा. तर असं का म्हटलं गेलं? कारण स्रोतानुसार मनुस्मृतीने समाजात एक पक्की उतरंड, एक हायरार्की तयार केली. म्हणजे काय तर जन्मानेच ब्राह्मणांना श्रेष्ठ मानलं गेलं. त्यांच्यातले गुण, बुद्धी किंवा चारित्र्य याला महत्त्व नव्हतं. आणि जे शोषित होते त्यांना असं सांगितलं गेलं की तुमची ही अवस्था तुमच्याच मागच्या जन्माच्या कर्माचं फळ आहे. आता यामुळे काय झालं तर जी प्रस्थापित व्यवस्था होती ती तशीच राहिली आणि उच्चवर्णीयांचे हितसंबंध आपोआप जपले गेले. आणि या व्यवस्थेचा सगळ्यात जास्त फटका कोणाला बसला? त्या भागाकडे आता आपण येऊया. आपला तिसरा भाग आहे स्त्रिया आणि शूद्रांविषयीचे कायदे. इथे न्यायाचं स्वरूप कसं जातीनुसार बदलत होतं हे बघण्यासारखं आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या शूद्राने ब्राह्मणाबद्दल अपशब्द वापरले तर शिक्षा काय? तर त्याची जीभ कापून टाकावी. पण हेच उलटं झालं तर ब्राह्मणाला फक्त थोडासा दंड. आणखी एक उदाहरण बघा, शूद्राने जर धार्मिक सल्ला दिला तर त्याच्या कानात उकळतं तेल ओतण्याची शिक्षा होती. म्हणजे गुन्हा तोच, पण जात बघून शिक्षा ठरवली जायची. किती असमानता आहे बघा. आता स्त्रियांबद्दल बोलूया. त्यांच्याबद्दल तर मनुस्मृतीचं एक मूलभूत तत्वच होतं, ते म्हणजे स्त्रियांना स्वातंत्र्याचा अधिकार नाही. आणि हे तत्व अधिक स्पष्ट करणारा एक श्लोक आहे, जो म्हणतो, बालपणी वडिलांच्या, तरुणपणी पतीच्या आणि पतीच्या मृत्यूनंतर मुलांच्या अधीन राहावं. स्त्रीने कधीच स्वतंत्र असू नये. म्हणजे बघा, आयुष्यभर स्त्रीने कोणाच्या ना कोणाच्या तरी नियंत्रणातच राहावं, अशी ती सरळ व्यवस्था होती. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर ती एक ऐतिहासिक घटना घडली. चला वळूया आपल्या चौथ्या भागाकडे, ऐतिहासिक मनुस्मृती दहन. ही टाईमलाईन बघितली की ह्या घटनेचं महत्त्व आपल्या लक्षात येईल. बघा, मनुस्मृती साधारणपणे 2000 वर्षांपूर्वी रचली गेली आणि त्यानंतर थेट 25 डिसेंबर 1927ला तिचं दहन झालं. आणि मग त्याच्या 22 वर्षांनंतर आपलं भारतीय संविधान स्वीकारलं गेलं. केवढा मोठा कालावधी आहे हा. ही घटना कुठे घडली? तर महाडच्या प्रसिद्ध चौदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी. नेतृत्व होतं बाबासाहेब आंबेडकरांचं आणि हजारो लोक तिथे जमले होते. पण यातल्या काही गोष्टी खूप प्रतिकात्मक आहेत.
जसं की मनुस्मृती जाळण्याचा ठराव मांडला होता बाबासाहेबांच्या एका ब्राह्मण सहकार्याने, गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे यांनी, आणि प्रत्यक्ष ग्रंथ जाळला गेला तो एका अस्पृश्य मानल्या गेलेल्या साधूच्या हाताने. बघा किती विचारपूर्वक केलेली कृती होती ही. या दहनामुळे खरं तर दोन विचारांमधला संघर्ष अगदी स्पष्टपणे समोर आला. जुनी समाजव्यवस्था आणि एका नव्या भारताची संकल्पना. याच संघर्षावर आहे आपला 5वा भाग, संविधान विरुद्ध मनुस्मृती. एका बाजूला आहे मनुस्मृती, जी जन्मावर आधारित विषमतेला, स्त्रियांच्या पराधीनतेला आणि जातीवर आधारित न्यायाला मानते. आणि दुसऱ्या बाजूला आहे आपलं भारतीय संविधान, जे कायद्यासमोर समानतेबद्दल बोलतं, स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करतं आणि प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देतं. हे दोन विचारप्रवाह एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. आणि हा वैचारिक संघर्ष फक्त पुस्तकांपुरता नव्हता, तो अगदी खरा होता. संविधान स्वीकारल्यानंतर म्हणजे 1949 साली स्त्रोतानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक MS गोळवलकर यांनी एक प्रश्न विचारला होता. ते म्हणाले होते, आपल्याकडे हजारो वर्षांपासून असलेली मनुस्मृती असताना आपल्या संस्कृतीशी काहीही संबंध नसलेल्या अशा संविधानाची गरजच काय होती? यावरून त्यावेळचा वैचारिक मतभेद किती तीव्र होता हे आपल्या लक्षात येतं. चला, आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. या घटनेचा आजच्या काळात काय वारसा उरला आहे? तिचं महत्त्व काय? आपला 6वा भाग, आजचा वारसा आणि महत्त्व. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. मनुस्मृती दहन म्हणजे केवळ एक पुस्तक जाळण्याची कृती नव्हती, अजिबात नाही. तो एक प्रतिकात्मक विद्रोह होता. त्या पुस्तकातल्या विषमतेचा, अन्यायाचा आणि अमानुष विचारांना नाकारण्याचा तो एक जाहीरनामा होता. ती एका नव्या समाजाची घोषणा होती, एक असा समाज जो समानतेवर आणि मानवी प्रतिष्ठेवर उभा असेल. या ऐतिहासिक घटनेला आता जवळपास 99 वर्ष उलटून गेली आहेत, पण तिचं महत्त्व, तिचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. आणि जाता जाता श्रोतांमध्ये उपस्थित केलेला एक विचार करायला लावणारा प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवतो. प्रश्न असा आहे की ज्या 25 डिसेंबरला स्त्रियांना गुलामगिरीत जखडणाऱ्या विचारांच्या ग्रंथाचं दहन झालं, तो दिवस भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा करायला हवा का? याच प्रश्नावर विचार करायला आपल्याला सोडून मी हे विश्लेषण इथेच थांबवतो.